श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा अनुभव हा सर्व स्वामी भक्तांसाठी खूप खास असणार आहे. सर्वांनी लक्ष देऊन ऐका. चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, माझं नाव सुनंदा आहे. मी कोपरगाव येथे राहते. मी आज माझ्या जीवनातील सर्वात मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. स्वामी म्हणजे काय, स्वामी सेवा कशी करतात आणि नामस्मरण म्हणजे काय, असे सर्व प्रश्न मला पडायचे. मला स्वामींबद्दल काहीच माहिती नव्हते. मला माझ्या वहिनीने एकदा असंच स्वामींबद्दल थोडं सांगितलेलं होतं आणि तिने मला माझ्या लग्नात स्वामींचा फोटो सुद्धा गिफ्ट केला होता. पण म्हणतात ना, स्वामींना जिथे जायचं असतं तिथे स्वामी जातातच. आणि खूप वर्षापूर्वीच स्वामींनी माझा हात पकडला होता. पण मी फक्त स्वामींचा फोटो देवघरात ठेवला होता. सेवा वगैरे काही करत नव्हती. माझा संसार अगदी सुखाचा चालू होता. पण म्हणतात ना, सुखाच्या संसाराला कोणाची ना कोणाची नजर लागते. तसंच काहीसं माझ्या बाबतीत सुद्धा झालं. आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. मला तिथे खूप त्रास होत होता. पण मी कोणाला सांगू पण असं शकत नव्हती. सारखी आजारी पडायची. मी एक आजार झाला की दुसरा आजार असं चालू होतं माझं. मग माझ्या वहिनीने मला सांगितलं की स्वामींच्या मठामध्ये रोज जाण्यासाठी. पण मी काय तिचं ऐकलंच नाही, दुर्लक्ष केलं. माझ्या घराच्या वरच्या फ्लॅटवर एक ताई होत्या. त्या स्वामींच्या खूप मोठ्या भक्त होत्या. त्या रोज सकाळी लवकर उठून मठात जायच्या. मला त्या रोज दिसायच्या. मी एकदा असंच त्या ताईंना विचारलं, मी पण उद्यापासून तुमच्यासोबत आले तर चालेल का? त्या ताई होय म्हणाल्या. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही जाताना मला आवाज देत जा. असंच दुसऱ्या दिवशी मी त्यांच्यासोबत मठात जाऊन आले. घरी आल्यावर एवढं प्रसन्न वाटायला लागलं आणि मला दुखण्याचा त्रास होत होता तर तोही पूर्ण बंद झाला. आणि त्या दिवसापासून मी स्वामी सेवेला सुरुवात केली. तारक मंत्रापासून माझी सुरुवात झालेली. मी खूप मनापासून भक्ती करायचे आणि स्वामी सेवा केल्यावर मनाला एक वेगळाच आनंद मिळायचा. एक वेगळीच शांतता मिळायची. मला या अगोदर अशी शांती कुठेही मिळाली नाही. पण घरात नुसती एकावर एक प्रॉब्लेम येत होती. मिस्टरही आजारी पडत होते. गावाकडे एका ठिकाणी थोडं काही बाहेरचं निघतंय का ते बघायला सांगितले. तेव्हा मला कळालं की तुम्ही ज्या ठिकाणी राहताय ती जागा चांगली नाही आणि तुम्ही घर खाली करून जावा म्हणे. मग मिस्टर बोलले, असं काही नसतं म्हणे. मी स्वामींना सांगितले, स्वामी तुम्हीच आता यावर काहीतरी उपाय सांगा. तुमची जबाबदारी आहे आता घर दुसरं चांगलं शोधून देण्याची. असं म्हणून मी माझ्या काही ओळखीच्या ठिकाणी सांगितले घर बघण्यासाठी. नंतर काही दिवस गेले तरीही मिस्टरांच्या तब्येतीत काही फरक नव्हता. काही दिवसांनी एका मैत्रिणीला फोन येतो की इथे एक रूम आहे मोकळी झाली आणि स्वामी कृपेने मला ती रूम एका मठाजवळ मिळाली होती. स्वामी कृपेने तिथे गेल्यावर मिस्टरांच्या तब्येतीत फरक जाणवू लागला. ते पुन्हा पूर्वीसारखं कामावर जाण्यासाठी चांगले झालेले. पण तिथे ते काम करायचे त्या जागेवर आता दुसरं कोणी आलेलं होतं. त्यामुळे त्यांना दुसरा जॉब शोधावा लागला. किती दिवसापासून नोकरी शोधत होतो पण नोकरी मिळत नव्हती. स्वामींना मी वारंवार प्रार्थना करायचे. संकल्प करून सेवा देखील आम्ही दोघांनी करून बघितली. तरीही काही नोकरी नाही. शेवटी निराश हताश होऊन माझे मिस्टर मला बोलले की आतापासून नाही सेवा करायची. जेवढी सेवा करतो तेवढंच दुःख येत राहते. देव बिव काय नसतं, काय देवाला विश्वास ठेवायचा. पण माझी थोडी सेवा थांबली नाही. मी एका मठातील दादांना विचारले तेव्हा त्यांनी मला सांगितले की तारक मंत्राची सेवा करून 3 अगरबत्त्या लावा. तोपर्यंत तारक मंत्र म्हणावा
आणि त्या अगरबत्तीचं पाण्यात टाकून तीर्थ तुमच्या नवऱ्याला पिण्यासाठी द्या. तरी पण काही दिवस देवाने काही ऐकलंच नाही. तरीही मी देवाला म्हटलं, स्वामी तुम्ही कितीही परीक्षा बघा, तरीही मी सेवा थांबवणार नाही. आणि माझी सेवा चालूच होती. खूप परीक्षा बघितल्यानंतर शेवटी तो दिवस आलाच आणि माझ्या नवऱ्याला नोकरी मिळाली. आम्ही दोघेही एवढे खुश झालो, खूप जास्त. तेव्हा स्वामींना आम्ही पहिल्या पगारातून मठात प्रसाद सर्वांना वाटला. तर असा होता माझा अनुभव. तर स्वामी भक्तांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा अनुभव? आणि शेवटी त्या ताईंना खूप प्रयत्नानंतर यश मिळाले. तसं आम्ही सुद्धा फळाची अपेक्षा न करता सेवा करत राहायला पाहिजे. शेवटी स्वामी कृपेने दुप्पट यश आपल्या पदरात पडेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय.